पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत। आमचे नेते मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिषजी शेलार, आमदार प्रसादजी लाड आणि लहुजी शक्ती सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती आमचे नेते आदरणीय प्रसादजी लाड यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते, विधानसभेचे मुख्य प्रतोद माजी मंत्री आशिषजी शेलार यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय कैलासदादा खंदाडे, युवक अध्यक्ष सचिनदादा क्षीरसागर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय दिनेश खरातजी, मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर रवींद्र थोरातजी, मुंबई विभागाचे प्रमुख श्री बाळू जाधवजी, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश खिल्लारेजी, विदर्भाचे अध्यक्ष प्राध्यापक रुपेश खडसेजी, प्रदेश सचिव सन्माननीय बाळाजी गायकवाड व इतर मान्यवरांनी इथे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर करून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सन्माननीय रामदास आठवले व इतर घटक पक्षाच्या सर्व महायुतीला पाठिंबा देऊन राज्यामध्ये अबकी बार 45 पार आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला प्रभावित होऊन या देशासाठी सक्षम नेतृत्व करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी लहुजी शक्ती सेना आज आपला पाठिंबा जाहीर करते। त्यासाठी मी सर्व राज्यातील लहुजी शक्ती सेनेचं समाजाचं मनापासून अभिनंदन करतो आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून मी जाहीर करतो आणि विनंती करतो की कैलासदादांना की त्यांनी आपलं संबोधित करावं। आज आशिषजी शेलार साहेब, प्रसादजी लाड साहेब, सन्मान्य लहुश्री विष्णू कदवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम लहुसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी आज मीडियाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त होतोय। होऊ घातलेल्या येणाऱ्या 2024च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेने एक क्रांतिकारी निर्णय घेतला। या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेने चंग बांधलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या राज्यामध्ये केलेलं। खास करून मला या ठिकाणी व्यक्त होताना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की या स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्रामध्ये लहुजी बाबांच्या या देशाची अस्मिता असणारं, मातक समाजाची अस्मिता असणाऱ्या लहुजी बाबांच्या समाधीवर जाण्याचं भाग्य पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नंतर एकनाथरावजी शिंदे साहेब या दोनच मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी लाभलेला। त्याचबरोबर जवळजवळ या देशाची अस्मिता असणाऱ्या लहुजी बाबांचं अनेक दिवसापासून रखडलेलं जे स्मारक आहे त्याचं काम प्रत्यक्षात आज सुरू झालेलं। त्याचबरोबर चिराग नगरमध्ये अण्णाभाऊसाठीचं स्मारक, त्या स्मारकाला 300 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन त्या कामाला गती देण्याचं काम या सरकारने केलं। त्याचबरोबर 19 वर्ष डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं असणारं महामंडळ जवळजवळ बंद अवस्थेत होतं। समाजाचा विकास खोळंबला होता। तो विकास पुन्हा एकदा या समाजाला विकासाचा प्रवाहात आणण्यासाठी अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाला भरघोस असं अर्थसहाय्य करून निधी उपलब्ध करून या ठिकाणी 1 लाख रुपयाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला।
5 लाख रुपयाच्या थेट कर्ज योजनेचे जवळजवळ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मग अण्णाभाऊ साठे स्मारकाचा प्रश्न असेल, लहुजी बाबांच्या स्मारकाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचं या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम या सरकारने केलेलं आहे। त्याचबरोबर या देशामध्ये जो अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाचा लाभाचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्या अनुषंगाने अत्यंत ताकदीनं या ठिकाणी राज्यामध्ये मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करून एक अत्यंत सकारात्मक असं एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टीनं उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या जवळजवळ 59 जातीपैकी जवळजवळ 57-58 जाती ह्या उपेक्षित आहेत, वंचित आहेत आणि म्हणून अशा उपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा गटाच्या या संपूर्ण मंडळीच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेली आहे। आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण पाहत असताना इथल्या राष्ट्रीयत्वामध्ये वाहून घेणारे एक सामाजिक लढाऊ संघटना म्हणून लहुजी शक्ती सेना लाखोच्या संख्येनं आम्ही काम करतो आहे। काम करत असताना या देशामध्ये मोदीजी साहेबांसारखा एक आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न या जगामध्ये आपला वर्चस्व आणि आपल्या भारताचं आगळं वेगळं नाव लौकिक मिळवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे। आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आवाज संपूर्ण देशभर आज पोहोचवतोय। आपल्याला खास करून सांगितलं पाहिजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः समुद्रापार पोहोचवण्याचं काम ज्या शिवरायांनी केलं, शिवशाहीर म्हणून असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियामध्ये उभा करून देवेंद्रजींच्या हस्ते अण्णाभाऊ साठेच्या विचाराला मानवंदना देण्याचं काम किंवा अण्णाभाऊ साठेचं साहित्य त्यांचा विचार जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम माननीय देवेंद्रजी यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना दिसते आहे। आणि म्हणून हा राजसत्तेमध्ये किंवा शासकीय प्रशासकीय योजनापासून हजारो कोस दूर असणारा मातंग समाज आणि उपेक्षित असणारा या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये जसा एक आत्मनिर्भर भारत बनतोय, जसा सन्मानजनक भारत बनतोय, तसं एक आगळं वेगळं अस्तित्व या जगामध्ये भारताचं निर्माण होत आहे। त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व घटक पक्षासोबत या ठिकाणी पाठिंबा देतो एवढे या ठिकाणी जाहीर करतो। यानंतर आदरणीय प्रसाद लाडजी साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात। धन्यवाद कसबे साहेब। मी सन्माननीय आमचे नेते आशिषजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी कसबे साहेबांना आणि कैलासजींना महायुतीचं समन्वयाचं पत्र आपण त्यांना द्यावं। धन्यवाद। लहुजी शक्ती सेनेच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार। यानंतर आमचे नेते आदरणीय आशिषजींना विनंती करतो की या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं मनापासून धन्यवाद। यानंतर आणखी एक प्रवेश आहे। मी लहुजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो। खऱ्या अर्थाने पत्रकार मित्रांना म्हटलं एकत्रित सगळे नंतर बोलू, पण आपण योग्य मार्गदर्शन केलं की या लहुजी शक्ती सेनेचं आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं माननीय कैलासजी, माननीय विठ्ठलराव, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पक्षात आपल्या सगळ्यांचं स्वागत, राष्ट्रीय पक्षात घटक पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत, मोदी परिवारात आपलं स्वागत। कारण मोदी परिवार हा जनसामान्यांचा परिवार आहे, हा वंचितांचा, गरिबांचा, सगळ्यांचा परिवार हा मोदी परिवार आहे। आणि या परिवारामध्ये मनापासून आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी स्वागत करतो। आपण सगळेच जण खूप मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी सुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत, त्या बाहेर इथे जागा कमी पडते त्यामुळे बिचारा बाहेर आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करतो। आणि एकत्रितरित्या आपण जे स्वप्न
विकसित भारताचं माननीय मोदी साहेबांनी 140 कोटी भारतवासियांना एकत्र घेऊन जे पूर्ण करायचं ठरवलं आहे आणि माननीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आणि बरोबर राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवले आणि आपण या सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे ते विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सुद्धा आपल्या मदतीने सहकार्याने आपण पूर्ण करू. आपल्या मनापासून स्वागत, धन्यवाद एवढंच या ठिकाणी सांगतो.